काय केलाय काही सोय नाही गाडी नाही गुडी नाही ह्या गावाला 5-6 किलोमीटर झाले चालायचं माझ्या पायाचं गोळ वर आलं भाऊ ए भाऊ काय दार तू उघडे आहे का नाही कोणी जरा अगं बाया अरे वाईट लागले बाबा तू अरे बाबा बस 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 तुला बाबा पाण्यात अयो पाण्यात बाबा बाबा काय बाबा अरे गाडी बिडी घे बाबा वाईट आला चलून चलून तो एखादा फोन तरी करायचा मी येणार आहे काय अशा अचानक आली बाबा फोन बिघडलाय माझा अचानक कशाचं बाबा काय म्हणते मग काम असल्यावरच येते बाबा वहिनी कुठं गेली वहिनी गेली राहणार आणि दीदी कुठं गेली जिथे शाळेला आहे ना शाळेला होय. हम्म. शाळा काय आता कवर शिकवायची बाबा शिकवायच्या तर सगळी नोकरी लागेपर्यंत शिकवत लागणार शाळा. अरे कशाच्या नोकऱ्या राहिल्यात टाकायचं लग्न करून म्हणजे तुझ्याच मनाने करायचं सगळं आणि मग काय अरे आता तुझी पोरगी लग्नाला आली टाकून वयात लग्न केलं अरे पण चांगलं ती असतं. शिकली की ती काय तिच्या शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे चांगलं शिक्षण झालं म्हणजे बरं असते काम करते तिच्या मग. पाया उभा राहील ना ती शिकवायचं म्हणतोय ना हा. मग माझ्या पोराला दे की मी शिकवीन की घरी माझी पोरगी तुझ्या पोराला हा माझं आयुष्य गेलं तुला सांगता सांगता परत तीच काम करायला मला आयुष्यभर तीच करीत अरे बसली. दे बाबा मी नाही पोरगी सोडून बोल बाबा तू पोरगी सोडून बोल पोरगी सोडून बोल पोरगी मी तुला देणार नाही अरे मी शिकवीन तू म्हणशील तेवढी शिकवीन बाबा नाही तू नाही शिकवायची मी तुला देणारच नाही कोणत्याच बाबा पोरगी देणार शिकवीन बाबा हा शिकवीन बाबा अरे दे बाबा नाही पोरगी नाही देणार मी तुला खाली बस. पोरगी पोरीचं नाही नावच देणार म्हणजे पोरीचं नावच काढू नको तू मग पोरगी नाही देणार तर मग मला माझा निम्मा हिस्सा टाक चल कसला नियम आहे सा तुझा वावरातला हा वावराचा नियम आहे सा. हा मग तू ह्या लग्नाचा आतापर्यंत मी कर्ज फेडतोय पण अरे तू वावर माझ्या- मागाय निघाली माझ्या लग्नाला किती पैसे खर्च केला तो माझी हा? फुकट गेली काय तू आता पोर माझं लग्न लावलंय तरी तू माझ्या लग्नाचंच कर्ज फेडितोय होय आणि मग काय खोटं का आली बोलतो? किती मला 10,000ची 20,000ची 50,000 का ऐक तुझी काय आमचीच बोंब येते हे बघ एकदा दोनदा दिल्या तो पैसे मला काय सारखं सारखं पैसे दिले नाही तू खोटं काय बोलू नको हा एकदा दोनदा दिली हा तू दे ना तरी आहे का तुला द्यायची का नाही पोरगी नाही पोरगी पोरगी सोडून नाही बोल द्यायची मग मला निम्मा हिस्सा पाहिजे हा कशी हिस्सा किती बघू तुम्ही ती बघू हा बघू तर माझी तुला बघायची का मग हा काय बघा, लय तुला महागात पडत तुला नाही. काय करता येईल ती कर खरं म्हणतो का हा मग काय खोटं म्हणतो काय मी बघा पाचतावशील मग मी गुढी गुढी काय व्हायचं असेल काय व्हायचं असेल ती होईल पण तुला पोरगी देणार नाही म्हणजे नाही देणार नाही द्यायची म्हणतो का हा, नाही द्यायची मग मी पण आता ना तुझ्याकडून निम्मी जमीनच घेत असते हा, कशी घेते मी बघत हा बघ तू कशी घेते का नाही हा. आणि याच्या करता आली होती तू माझ्याकडे याच्या करता अर्धी हा मग काय माझं घर नाही का माझ्या आई बापाचं घर आहे ही. हा मग घरी यायचं नीट बोलायचं नीट राहायचं ही बाकीच्या धमकी देतो काय हा धमकी नाही मी तुला तेच पोरगी म्हणलं, देत धमकी देतो काय पोरगी तुला मी देत नसतो जातो कशी देत नसतं पोरगी करीत असते हा आणि मी निम्मा हिस्सा बी घेत असते मग कशी ही सांगितली तू मी ती बघतो ती नको मला हा, बघ तू. तसलं द्यायचं काम सांगायचंच नाही मला हा, काय बघ मी तू. देत नसतो तुझ्या बघ तसल्या. तू परत माझ्या पाया पडू नको म्हणजे बाद झालं तुझ्या पायाच पडत नसतो मी. हा बघ हा. मग. बघ जा मी, तू जाते हा, मी जा आधी बघ मोठी तू पोरगी तुझ्याकडे मागायला. आता. पोरगी द्या पोरगी द्या सोमवारी तुकाराम सासाने आणि रामभाऊ जगदाळे दोन कोर्टात तारीख आहे. नमस्कार वकील साहेब. नमस्कार नमस्कार बसा काही काय म्हणताय काय नाही थोडं काम होतं माझं हा बोला मला जमिनीत हिस्सा घ्यायचा आहे भावाकडून भावाकडून हिस्सा म्हणजे बहीण भावाचं हा म्हणजे बहीण भावा वडिलाच्या property. वडिलांच्या प्रॉपर्टी हिस्सा घ्यायचा आहे मला हा, हा. तर मला ते खर्च किती येईल सांगा बघा नाही नाही मला तुम्ही सविस्तर सांगा की भाऊ देत नाही का तुम्हाला हिस्सा हा नाही देत तो हिस्सा देत नाही मला म्हणजे तुमची चोरी बांधली तुमचं काय 2 पैसे दाबले तुमच्याकडे भाऊ बघत नाही का तसं बघतो एवढं नाही लक्ष देत हा पण आता मला गरज आहे त्या हिस्साची त्याच्यामुळे मला हिस्सा पाहिजे
म्हणजे तो भाऊ देत नाही हा. आणि तुम्हाला हिस्सा पाहिजे. हा मला हेच पाहिजे. कायद्याप्रमाणे मिळत. पण पहा, आता कसं असतं, तुम्ही भावाला कोर्टात घेसता, तुम्हाला वकील द्यावा लागेल, तो वकील देणार. आता आपली बाजू स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला खर्च येईल. किती येईल खर्च? साधारण ₹1,00,000 जातील तुमचे. 1,00,000 रुपये येतील? हा, निकाल लागूच तर ₹1,00,000 लागतील. सुरुवातीपासून कमी येईल ना पण का शेवटपर्यंत तेवढं नाही, येतं? साधारण तुम्हाला 25% रक्कम रोख द्यावं लागेल. आणि मग जसं तारखा होतील तसं तुम्हाला 5,000 10,000 द्यावं लागतील. चालते. हा, आणि काही काळजी करू नका. तुम्हाला माहिती आहे, तालुक्यामध्ये माझा कोणी हात धरू शकत नाही. हा नाव ऐकूनच तर आले की मी तुमच्यात. म्हणजे एकदा केस मी घेतली की त्या केसचा निकालच लागतो. मी ऐकून आहे म्हणूनच हा. आले तुमच्याकडे. म्हणजे तो कसाही लागू, माझ्या बाजूला लागू नाही तर त्या बाजूला लागू, कोणत्याही बाजून जरी लागला तरी निकालच लागतो. आणि तुम्ही काळजीच करू नका, अगदी तुमच्या मनाप्रमाणे निकाल लागेल. आणि नाक घशीत होतं ना, तुम्ही काय काळजी करा. अहो तो काय कशाचं 12 महिन्यातून एक चुळी बांगडी घेतोय, कशाचं काय पैसे देतोय, काय देतोय, काय नाही देत मला. हा हा आणि 5-6 एकर जमीन खातोय एकटाच. हा, पण तरी सुद्धा बहीण भाऊ या नात्याने विचार करा. आणि नाही मी आता पक्का विचारच केलेला आहे. मग चालतं मग काय अडचण नाही. आता त्याच्या हात धुवूनच मागं लागायचं चालते हिश्श्यासाठी. ते 25% रक्कम घेऊन या आणि कधी दावा दाखल करायचं मग सांगा. आज रविवार आहे, हा, तुम्ही घरी आलात, तालुक्याचं ऑफिस तुम्हाला माहिती आहे ना. माहिती. हा, मग त्या तालुक्याच्या ऑफिस मध्ये या, केस तुमची नोंदून घेतो आणि देऊन त्याला. येईल मग हा, सोमवारी आलं तर हा जमलं का? सोमवारी या, हा. दावा दाखल करू. आज रविवार आहे, सोमवारी उद्या दावा येईल. दाखल करू हा, आणि पाठवू द्या नोटीस. बरं उद्या येते मग मी. चालतं. आभारी. हो या. विचारलं तर वकील म्हणला 1,00,000 हो ताई, एवढं. कुठं इतक्या सकाळी? हा? कुठं नाही आलते भावाकडं. का बरं? आलते भावाकडे गेलते मी सकाळी. त्याला म्हणलं पोरगी दे, मग पण ते नाही म्हणतोय. का बरं? नको म्हणतोय, मला म्हणतोय मी नाही देणार तुला पोरगी. नाही होय. माझ्या पोराला पोरगी दे म्हणलं तर नाही म्हणतोय. काय म्हणतो? पसंत नाही म्हणतो का नेमकं म्हणतो काय? मग मी पसंत नाही म्हणतोय, मला द्यायचीच नाही म्हणतोय. मग आता मी अर्ज करणार आहे, मी डायरेक्ट दावा टाकून देणार आहे जमिनीचा. अरे बापरे, हा असं करणार का? हा, पण मला ती पोरगी कशी द्यायचं बाया? हा? गावा टाका, हा. पण जर लग्नच करायचं असं अहो मला तर करायचीच ती सून म्हणून. मग माझ्याकडे आयडिया आहे ना, लय झकास आयडिया आहे. काय? एवढं कुठं करण्यापेक्षा ठीक आहे, तुम्ही जमिनीचा दावा तर लावा, त्याबद्दल माझं काय मत नाही. पण एक काम करा, काय? पोरगी आणि ती पोरग हं. दोघं आहे ना पळून लावा, आणि पळून लावून त्यांचं लग्न लावून द्या. असं म्हणता? हा, मी आहे ना साथीला, तुम्ही का काळजी करता? हा, आपण पोरग पोरगी घेऊन जाऊ, सिद्धटेकला लग्न लावून आणू त्यांचं. या बाई हे तर माझ्या ध्यानातच हा, मग ते किती किती सोपी भारी idea. आयडिया. नाही. ते किती सोपी आयडिया मग हेच करा तुम्ही. आणि मग नंतर आहे ना, तुम्हाला जमिनीवर दावा दाखल करायचा ते करा, नाही तर करू नका, तो भाग वेगळा. पण हे नक्की करा, मी आहे संगतीला. चला. बरं तुम्ही म्हणतो तसं. हा, बरं मी सकाळी येईन परत उद्या, हा मग ठरवू आपण काय करायचं ते. बरोबर. हा, आता 5:30 होत आले बरं का. पोरगी गुण रस्त्याने दिसाना, तुलाच दिसा. फोन तर जाऊन बघतो कुठे आहे कुठे नाही. फोन उचले ना, कधीची काही वेळ करीत नाही. कसं काय करा, काय झालं असणार नाही. अवघड आहे बाई पोरांचं. शाळेत पाठवायचं म्हणलं टिकून काळजी नाही, लावा टिकून काळजी बेकारी. खबर पाहावाचा पाहतो जरा वेळ वाट, बसतो जरा खुर्चीवर,
आई काय नाही जावा लागेल. ए अड्या, अरे देवले, काय करतो? बसलोय काय करतोय? का बरं? पोरगी शाळेत गेलेली आहे ना, 6:05 येताची 6 वाजले तरी येणार आता. नाही आली ना? नाही नाही बरोबर झालं. माझ्या डोक्यात होतं तसंच झालं. काय होती तुझ्या डोक्यात? अरे काल एक पोरग आणि ती हातात हात घालून हिंडत होते. माझी पोरगी? हा, मला शंका चालती. काय बोलतो राव? तुझ्या जिभेला हाड आहे का नाही काही? हा नाही, अरे जे पाहिलं तेच मी सांगतोय. पाहिजे आज दुसरी कोणाची असं माझी नसतं. आणि त्यांचं गुटरून गुमकानच चाललं होतं, मी पाहिलं. नीट बोल, नीट बोल. खरं 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 बोललो का नीट बोलायचं? खरं आहे खरं. खरे देवना कधी खोटं बोलतो का? हं? खरं आहे. नाही खोटं बोलत ते. मग अरे जे डोळ्याने पाहिलं तेच मी सांगतोय. मग तुला नेमकं म्हणायची काय आता ही? अरे मग ती गेले कुठेतरी फरार झाले. गेले? मग अरे कालच मला शंका होती ती खरंच झालं. हा. म्हणजे पळून गेले म्हणतो काय? गेले 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 भुर्र उडून गेले. हा. काय जेव्हा माझ्या पोरी मग काय बापाचे आता काय रे? व्हायला पाहिजे. अरे चांगली बहीण मागत होती, तू दिली नाही. नको देऊ. म्हणजे तुझी हो, आता काय बहीण व्हायचं? बहिणीला हम्म. बस रडत आता. तर जाऊ का मी? हा? बरं बाबा तू चांगली बातमी घेऊन माझ्याकडे. मी जे सांगितलं ते खरं आहे. हा मग अजिबात आणि परत आहे ना तूच हे करून त्यांचं लग्न लावून दे. हा हे मी सांगतो. आता पळून गेली ना गेलं आता लग्न लाव म्हणतो. कसं लग्न लाव? समाजात तोंड दाखवायला जागा नाही. जातो आणि पांघरून घेऊन झोपतो. आता कुणाला तोंड दाखवू आणि कुणा संग बोलू काय? तोंड दाखवायला जागा नाही. काका या कहू या का आका काय करत आहे? भाऊ ये ना. बस 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 बस. काय बाबा आलो तुझ्याकडे. लय अचानक आला नाही पाणी आधी हा तुला. बाबा अचानक आला नाही. चेहरा का उतरलेला आहे असा? शहरा होता मी काय सांगतो तुला आता. काय झालं? पोरगी 5 दिवस झाले फारायली. तो म्हणतो तुझ्याकडे आली काय बघा यावा इकडे. काय म्हणतो 5 दिवस झालं? 5 दिवस झाले. काय बाबा चांगली मी तुला दे म्हणत होते तर मला दिली नाही माझ्या पोराला आहे ना. हा? म्हणलं नको आता शिकले सवारलेली शहरात जाईल नोकरी करी. मग आता तोंडाला काळ फसलं का नाही तुझ्या? आता काय मला आता उघड. कुठं तोंड दाखवायला आता उघडलं असतं ना तुझं डोळं चांगलं. हा आता काय सांगायचं ते जातं त्यालाच कळतं कसं असतं ते. अवघड आहे. अरे पण मी चांगली गोडीच मागितली तुला दिली नाही मला. हा हा काय करू आता? काय करू? हा? अरे काय करू म्हणजे आता तुला काय सांगू? काय करू म्हणजे तुझी पोरगी पळून माझ्या पोराने आणली. तुझ्या पोराने? माझ्या पोराने आणली आणि ती आता पळून आणून लग्न लावून ती आता दोघं बी कॉलेजला जातात. हा तेवढं तरी बरे झालं भाऊ तुझ्या पोराने आणली. कसं केलं ते नाटक होते. मग आता तुला मी गोडीत मागितली होती तुला दिली नाही. 4 चौघात लग्न केलं असतं चांगलं. कार्तिक मला सांगायचं ना असं. ए, काय चाललंय? काय तुला लय मजा वाटत असणार आहे का नाही? अरे मग सगळे काटकार संकार मीच होतो ना. तूच होता का? झालं हे ना लय चांगलं. अरे मी तर अरे तू हे पहिलंच करायला पाहिजे होतं, तू ऐकलं नाही. अशीच चांगली कामं करायचा बाबा. नाही नाही नाही, चांगलंच काम केलं मी. तसं चांगलं झालंय बरं का? मग काय रे बहिणीच्या पोरा मला सांग, मी तुला ते त्यांचं नातं होतं मेवणीचं होतं ना. होतं ना. हा. आणि मग त्यांचा अधिकार होता, पण ते तुम्ही मध्ये त्यांना कुंभा का लावला. मग ह्याच्यासाठी मला हे नाटकच करावं लागले. हा पण केलं मी हे चांगल्यासाठीच केलं. वाईट नाही पेपर कधी वाईटासाठी करीत बी नाही. हा बेवडा किती बी बेवडा असू दे पण तो चांगलाच वागतो, चांगल्यासाठीच करतो. हा नाही तुझा एवढा वेगळा आहे बरं का बाकीच्या अरे मला जर यांनी सांगितलं नसतं तर मी आज तुला कोर्टात उभं केलं असतं. मी तुला चांगल्या पद्धतीने म्हणत होते मला पोरगी दे. तू नाही म्हणलं मी गेले होते. तू हिस्सा मागतच होते हा. मला.
पण ह्या म्हणते ना एखाद्याकडून चांगला सल्ला घ्यावा तसं आपण म्हणतो दारुडे, पण दारुडे लोक सुद्धा चांगला सल्ला देतात. आणि हा? दारुडी चांगला भेटला बरं का? हा. अरे बरं. गावड्याला सुद्धा अक्कल असते, पण आता मला डबल वाटलं. अक्कल असते. हा. तू तुमच्या काळजी तुम्ही करू ऐकलं. नको, टायमाला जेवत जा. तुझी पोरगी एकदम सुखात आहे. बघ दोघं बी कॉलेजला जाते. हाय पण लोकांना काय सांगू मी? आता लोकांच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्यांचं आपण लग्न करून टाकू. हा आज ते खरा ते- चालतंय. लोकांनी नावं ठेवायची नाही, असं करायचं. आता काय नाव आता ठेवते? चार चौघात लग्न लावून द्यायचं. हा आता काय नाव होते माझ्या भाषेने नेली जाऊ माझी. नेली पण हा. लग्न लावून द्यायचं चार चौघात. हा तेव्हा तुझं नाग जागेवर आहे. हा चालतंय हा. लग्न करू मग काय. हा चार चौघात आहे ना मस्त पैकी लग्न लावून टाकायचं. आणि तुम्ही अशी चांगली कामं करीत जा. चांगलंच केलं. हा, वाईट चांगलं काय केलं. वाईट झालं मला सांग. आणि तुझ्या बी आता मनासारखे झाले. मग मी आधीच म्हणत होते तिच्या मनासारखे झाले. अगोदरच ऐकलं असतं तर हा कशाला कोटाना झाला असता ह्यो? हा? रक्ताकडे हा. मला कळलं पण मलाच नाही कळलं माझी चूक झाली ती पाहिजे. ऐकायला पाहिजे. ऐका पण मला वाटलं शिकली सवारी पोरगी चार पैसे कमी शहरात राहील. आता हिचं काय खेडेगावात ही आता एक काम करा, उद्या बामणाकडे जाऊ आणि तारी लागा. हा काय करा कार्यालय बुक करा, मस्त मजा देणं, चांगलं लग्न लावून टाका, अख्ख्या गावाला जेवण करा. हा गोड धोड मस्त पैकी जेवण करा, लग्न चार चौघात लावून टाका. हा आता तू थाट उभा राहा की पण अरे मग जेवायच्या टायमा तू होशी का देत का मग हा का येतो मी हा ये. 4 दिवसात आपण मी काय बोबाट करीत नाही. हा पोरगे पुढे काय 4 दिवस आपण लग्न जाऊन बाबत करायचं नाही. कशाला करायचं लोक आता जमल्याशिवाय कोणाला सांगायचं नाही. कोणाने सांगितलं कोणाला हिवानगड लोक जमल्याशिवाय नाही ना मी सांगणार बी नाही. नाही हिवानगड मला मानलेले मानला का कोणाला नाही ना कोणाला. नाही मग आबरू वाटली माझी कसं मग सांगू? आबरू वाटली माझी. लोक जमले तर मी सांगेन ना, तसं कसं सांगेन मग आता लग्नाला जमणार ना लोक आणि त्यावेळेला सांगेन. चला मग चला